तर आज खऱ्या अर्थाने म्हणजे ज्यांच्यामुळे मी घडलो, आयुष्यात कसं जगायचं कसं वागायचं हे शिकलो, असे आमचे गुरु म्हणता येतील किंवा शिक्षक आमचे दसगुडे सर आणि बोराडे सर आहेत. तसेच सर्व त्यांचा शिक्षक वृंद त्यांच्यासोबत आहे. तर सरांना काय वाटतं एकंदरीत मी आज कसं वागतोय, समाजात काय करतोय, नक्की माझं कामकाज कसं चाललंय याबद्दल सर बोलतायत. तर काय वाटतं तुम्हाला? खरंच माझी भावना आज स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौगडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. आज खऱ्या अर्थाने मला खूप अभिमान वाटतो की माझ्या 2009च्या बॅचचा विद्यार्थी निखिल सारंगकर आणि 2014च्या बॅचचा विद्यार्थी आदर्श सारंगकर हे दोन्ही बंधू म्हणजे खरं तर राम लक्ष्मणासारखे. आणि त्यांचे पिताश्री माननीय आपले सारंगकर सर यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या मातोश्री आज खराडीपासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आईने त्यांच्या साड्यांच्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि मग मला नव्हतं वाटलं की आदर्श यामध्ये पडेल. खरं तर तो उत्कृष्ट तबला वादक आहे निखिल आणि आदर्श हार्मोनियम वादक आहे. परंतु आज या ठिकाणी त्याने जे मोठं आदर्श आपल्या भावाच्या नावाने टेक्स्टाईल, जसं की रामाच्या पादुका भरताने सांभाळल्या आणि त्या ठिकाणी आपला राज्यकारभार भावावरची भक्ती त्या ठिकाणी दाखवली. पण आज निखिलने आपल्या छोट्या भावाच्या नावाने आदर्श टेक्स्टाईल निर्माण करून खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठं पाऊल टाकलंय आणि ते नक्की यशस्वी पडणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खरोखर त्याचा स्वभाव आणि व्यवसायासाठी असणारी त्याची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती या ठिकाणी खरंच आदर्श आहेत. आणि म्हणून आदर्श टेक्स्टाईल हे जे व्यावसायिक क्षेत्रामध्ये टेक्स्टाईल मार्केटमधलं जे नाव आहे ते नक्कीच खूप चांगल्या प्रकारे पुढे जाणार आहे याची मला खात्री आहे. या व्यवसायानिमित्त आदर्श टेक्स्टाईलच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. निखिल आणि आदर्श दोघांना शुभेच्छा. वळसे सर पण बोलतील. खरं तर सुंदरबाईला मी या दोन्ही बंधूंचं नाव ऐकलं होतं, निखिल आणि आदर्श. पण ज्यावेळी आदर्श एकदा सहज शाळेमध्ये आला होता त्यावेळी त्याने मेडिकलला प्रवेश घेतलेला होता आणि अतिशय मितभाषी असं त्याचं बोलणं आणि खऱ्या अर्थाने निखिलचा संबंध जो आहे तो प्रथमच मला आलेला आहे. पण या ठिकाणी मी पाहिलं की त्याने आदर्श टेक्स्टाईल मार्केटमधून जी प्रगती केलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. सरांनी आता मला सहज सांगितले की आईने एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि या छोट्या रोपाचं त्यांनी खऱ्या अर्थाने एका वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निखिलला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याची उज्ज्वल अशीच प्रगती होत जावो अशी त्याला मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. बोराडे सर. धन्यवाद. आमचा विद्यार्थी निखिल सारंगकर आणि आदर्श सारंगकर खरं तर लहान असताना असं वाटायचं की मोठे जाऊन खूप काही स्वतःचं आणि परिवाराचं नाव कमवतील, पण या परिसराचंही त्यांनी नाव लौकिक वाढवण्याचं काम या दोघा भावांनी केलं. त्यांच्या मातेनं लहान असताना आम्ही पाहिलं, म्हणजे आम्ही लहान होतो, ही पण लहान होते, छोटासा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा सुरू केला आणि त्याचं मोठ्या व्यवसायामध्ये टेक्स्टाईल मार्केटमध्ये रूपांतर निखिलने आणि त्याच्या परिवारानं केलं. ATM आदर्श टेक्स्टाईल मार्केट या नावानं त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. तो व्यवसाय असाच उत्तरोत्तर वाढत जाऊ. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला संबंध टेक्स्टाईल सर्व या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांना आमच्या गेनबा सुपनराव मोजे प्रशाला आणि सर्व या शिक्षकवृंदाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर बोला. माणसाला शुभेच्छा. नमस्कार. आज या ठिकाणी आदर्श यांनी खरोखर आदर्श असा या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आणि आजपर्यंत आपण पाहत होतो की फक्त मारवाडी किंवा गुजराती हेच असा व्यवसाय करू शकतात, पण आपला मराठी माणूस देखील या व्यवसायामध्ये इतकं चांगलं काम करू शकतो हे मी पाहून सुद्धा मला इतकं अभिमान वाटतो की विद्यार्थी जेव्हा घडतो तेव्हा त्याच्या म्हणजे अंगामध्ये काही विशिष्ट कला असते, गुण असतात आणि गुण तो कसे प्रेझेंट करतो. आज एवढा मोठा मॅनेजमेंट आहे, एवढा सगळा स्टाफ आहे आणि त्याची एक स्मित हास्य म्हणजे त्याची एक एखाद्याला आपल्याला एखाद्या पद्धतीने कसं रिसीव्ह करायचं हे फार भावलं आम्हाला. आणि सर सांगायचे की आपण जाऊ, इथं एक आदर्श आमचा विद्यार्थी होता, त्याने टेक्स्टाईल चांगलं टाकलं आणि पाहिल्यानंतर आमचा विश्वास बसत नाही की हा व्यवसाय एवढा म्हणजे मोठा मॅनेजमेंट करणं. आज आम्ही पाहतो कित्येक विद्यार्थी आमच्या हातून गेले आणि ते विद्यार्थी
मोठे झाले की शिक्षकाला पण मोठ्या अभिमान वाटतो की माझा विद्यार्थी मोठा झालेला आहे आणि तो असाच मोठा झाला की विद्यार्थी हा घडत जातो. आणि आदर्शाने खरोखर आदर्श घालून दिलेला आहे की हा व्यवसायामध्ये त्याचा निखिल हा जो आहे तर त्यांनी चांगला व्यवसाय केलेला आहे. तर निखिलला त्याच्या परिवाराला खरोखर सर्व आमच्या स्टाफ तर्फे मोठ्या शुभेच्छा देतो. हा व्यवसाय आणखी वाढत जावो आणि या व्यवसायाची प्रगती हो ह्या शुभेच्छा देतो आणि अतिशय त्याचा व्यवसाय मोठ्या पद्धतीने सुरू होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. त्या ऊरच्या गणपतीचं दर्शन घेऊन चंदननगरकर परत येत असताना माननीय दसगुडे सरांनी एक अतिशय आनंदाची गोष्ट आमच्यापर्यंत सांगितली. त्यांचा अतिशय आवडता विद्यार्थी निखिल सारंगकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंबीय टेक्स्टाईलच्या क्षेत्रामध्ये एक नवीन भरारी घेत आहे, एक नवीन झेप घेत आहे. आणि ही भरारी, ही झेप ही इतकी उत्तुंग घेतलेली आहे त्यांनी की यासाठी हे संपूर्ण कुटुंब अहोरात्र मेहनत करत आहे. कष्ट करणाऱ्याला मोठं यश मिळत असतं. त्याची सुरुवातीची झलक, सुरुवातीची चुणूक आम्हाला या ठिकाणी ते दिसते आहे. अतिशय आत्मीयतेने निखिलने आमचं स्वागत केलं. या ठिकाणी संपूर्ण त्याचं जे हे टेक्स्टाईल दालन त्याने आम्हाला अतिशय फिरून दाखवलं. अतिशय मनाला समाधान वाटलं की अरे विद्यार्थी घडत असावा तर तो असा असावा, टप्प्याटप्प्याने तो प्रगती करणारा असावा. पण हे करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गुरुजनांचा आदर सत्कार केलेला आहे हे विशेष भावलेलं आहे. त्याचं संपूर्ण योगदान, त्याच्या कुटुंबियाचं योगदान हे या ठिकाणी त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाणारच आहे. पण हे करत असताना आम्ही पाहिलं की या ठिकाणी त्यांचा स्टाफ जो आहे, एक प्रशासकीय वृत्ती, त्याचबरोबर या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती ही त्याच्या शब्दातून जाणवते, त्याच्या भावामधून जाणवते आहे. आणि यातच त्याचं मोठेपण आहे. आणि हे मोठेपण त्याला आयुष्यामध्ये मोठं यश निश्चित देईल या अशी आम्हा सर्वांची खात्री आहे. आम्हा सर्वांच्या वतीला निखिलला, त्याच्या भावाला आदर्शला, संपूर्ण सारंगकर परिवाराला आमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांनी इतकं कौतुक केलं माझं, पण ह्या कौतुकाचं सगळं काही श्रेय सगळ्या माझ्या शिक्षकांच्या, गुरुजनांच्या संस्कारांमध्ये आहे. कारण त्यांनी मला जे संस्कार दिले त्याच्यामुळे मी घडतोय आणि अजूनही शिकतोय. वारंवार मी फोन करून विचारत असतो, त्यांचे मला सल्ले असतात आणि त्याच्यामुळेच मी घडतोय. तर याच्यात माझं काही नाही, सगळे काही आमच्या गुरुजनांचे संस्कार आहेत. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात. खरोखर खूप आत्मीयता आणि एक नम्रता या विद्यार्थ्यामध्ये आहे. आणि आपण म्हणतो ना, नम्रता जर असेल तर त्याला यश मिळत असतं. आता त्याच्यामुळं निखिलने खराडीमधली शाखा, नंतर या ठिकाणी केसनन मधली शाखा आणि 15 मेला इकडे शिक्रापूरमध्ये सुद्धा एक असंच मोठं दालन त्या ठिकाणी तो टेक्स्टाईल मार्केटमधले उघडतोय. मला सांगायला आनंद का वाटतो की आपल्या मराठी माणसांनी किंवा जे जे हे व्हिडिओ बघतील ते माजी विद्यार्थी असतील, आजी असतील, पालक असतील, त्या सर्वांनी आपला मराठी माणसाचं पाऊल जर खऱ्या अर्थाने आकाशाकडे झेप घ्यायचं असेल तर आपण नक्की या दुकानाला भेट द्यावी. कारण त्याची जी हॉस्पिटॅलिटी आहे, त्याचं जे आदरातिथ्य आहे ते बघून माल सगळीकडेच असतो, काय प्रत्येक ठिकाणी असतो, परंतु आपल्या माणसाकडे आपण जाऊन जर खरेदी केलं तर आपला माणूस सुद्धा त्या ठिकाणी मोठा होत असतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण नक्की आदर्श टेक्स्टाईलला भेट द्या आणि त्या ठिकाणी बघून आपण नक्कीच खरेदी करणार, हे यात मला शंका नाही. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.